छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार अखेर ठरलाय। महायुतीकडून सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आज सुहास शिरसाट उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यामुळे संभाजीनगर विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून देवयानी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना संभाजीनगर जालना विधान परिषदेमध्ये रंगणार आहे। छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडनं शिरसाट यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे। अनपेक्षित नाव समोर आलं। खरं तर फुलंब्रीचे मूळचे सुहास शिरसाट आपल्यासोबत आहेत। कसा तुम्हाला फोन आला आणि तुम्हाला अपेक्षा होती का? एक अपेक्षा म्हणण्यापेक्षा इच्छुकमध्ये माझं नाव होतं आणि भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांचा पक्ष आहे। सर्वसामान्याला न्याय त्या ठिकाणी मिळतो, त्याच्यामुळं नक्कीच असं वाटत होतं की उमेदवारी मिळेल। आणि जी माहिती मिळाली ती कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे ज्यावेळेस फोन केले त्यावेळेस ही माहिती त्या ठिकाणी मिळाली। मला फोन कसा कुणाचा आला होता? कार्यकर्त्यांचे फोन यायला सुरुवात झाली एक साधारण 10:30च्या दरम्यान। त्याच्यानंतर कळालं, मग नंतर वरिष्ठांचे, नंतर सगळ्यांचेच फोन आले त्याच्यानंतर। मग संख्यागणित तुमच्या बाजूनं आहे, मात्र या निवडणुकीतलं काही सांगता येत नाही काय होईल कसं, कशी तयारी आहे आणि कशा पद्धतीनं आपण यात विजय मिळवणार आहात? आजची जी उमेदवारी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून एकत्रितपणे ही विधान परिषदेच्या निवडणुका आपण लढतोय आणि त्याच्यामुळं महायुती ही नक्कीच भक्कमपणे त्या ठिकाणी उभी आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये अगदी संख्याबळ एवढं आहे की त्या ठिकाणी विजय निश्चित होईल। परंतु कुठलीही निवडणूक ही साधेपणानं घ्यायची नसते, तर त्याच्यावर गांभीर्याने लक्ष करून आणि ती निवडणूक लढवायची असते। त्या पद्धतीनं नक्कीच वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आपण ती निवडणूक या ठिकाणी लढवू। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार देवयानी डोणगावकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या देवयानी डोणगावकर यांना जालना संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं जाहीर झाली आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे या उमेदवारीनंतरची? पक्ष आणि आघाडीने मला मागच्या पंचवार्षिकच्या वेळेसही जिल्हा परिषदेवर माझ्यावर विश्वास टाकला होता आणि त्यांनी अध्यक्षपदाची संधी दिली होती। त्या संधीचं नक्कीच चांगला सोनं करायचा प्रयत्न मी केलेला आहे। जास्तीत जास्त कामं करून जास्तीत जास्त पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजही पुन्हा संधी मिळालेली मला आघाडीकडून आणि पक्षाकडून। लोकशाही आहे, संख्याबळ जरी मला माहिती काय, पण लोकशाही आहे, त्याला चांगला एक सक्षम पर्याय पाहिजेच। त्याच्यामुळे पक्षाने दिलेली नक्कीच मी कारवाई प्रयत्न करेल जास्तीत जास्त चोखपणे लढायचा। आपण पक्षाचं म्हणजे एकंदरीत संख्याबळ पाहता विजयासाठीचा जो मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे, त्या अनुषंगाने नाही, असं आहे की संख्याबळ बघून माघार घेणारे अनेक आहेत, पण संख्याबळ कमी असतानाही आपल्या इच्छाशक्तीवर पक्षाच्या आदेशाने आणि पक्षांच्या सगळ्यांच्या साथीने लढण्यात जे आहे महत्त्व, ते लढण्याचा 100% प्रयत्न करेल आणि यश मिळवण्याचा प्रयत्न करेल। छुपी मदतच या ठिकाणी यशापर्यंत घेऊन जाऊ शकते, मग ते MIM असेल किंवा इतर कोणते पक्ष असतील। हो, आता संख्याबळ पाहता छुपी मदतच महत्त्वाचं एक हे राहणार आहे। त्याची जास्तीत जास्त आम्ही सगळ्यांचं मदत साथ घेण्याचा प्रयत्न करणार। पण मिळेल ही मदत? लेट्स सी। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।